अभिमानाने सांगतो गेली 7 वर्ष ज्यावेळीपासून मामांची मेंढरं तिथं गेली, मामांची पालखी तिथं गेली आणि ती सेवा करायचा योग आम्हाला आला, त्या दिवशीपासून आजचा दिवस मी सांगतो एकही दिवस तिथं काही टेक्निकल प्रॉब्लेम आजपर्यंत आम्हाला आला नाही, ना कधी क्रशियन थांबलंय, ना काय आर्थिक बोजा आमच्यावर पडलाय. तरी पण एक श्रद्धा म्हणून, एक श्रद्धाळू म्हणून नक्कीच मामांच्या चरणी आम्ही सगळं कुटुंब नतमस्तक आहोत. मंडळी नमस्कार. मानदेश प्राईममध्ये आपल्या सर्व भाविक भक्तांचं स्वागत आहे. पहिल्यांदा आपण बाळूमामाच्या नावाचा गजर जयघोष करणार आहोत. बोला बोला बाळूमामाच्या नावाने, बोला बोला बाळूमामाच्या पालखीच्या नावाने, बोला बोला बाळूमामाच्या मेंढ्याच्या नावाने. तर आपल्यासोबत वैभवदादा पाटील आहेत की जे गोरडवाडी येथील जे बाळूमामाचं मंदिर आहे या मंदिराच्या आरतीचा मान त्यांना मिळालेला आहे आणि दादांच्या मार्फत इथं गजीडोलाचा कार्यक्रमही आयोजित केलेला आहे. प्रत्येक याच्यामध्ये सोशल मध्ये पाहतो आम्ही की वैभवदादांचे प्रत्येक बग्याला भेट असते. बगा नंबर 7 असेल, 4 असेल, 15 असेल, जिथं जिथं वैभवदादांना बाळूमामांच्या मेंढ्याचे जे बगा आहेत ते बगा दिसल्यानंतर दादा नेहमी त्या बग्याला भेट देतात, बाळूमामांचं दर्शन घेतात. तर आपण त्यांना काही गोष्टी विचारणार आहोत की दादा काय नक्की रहस्य आहे की तुमची एवढी का निष्ठा आहे मामांवरती? खरं तर पहिल्यांदा मी कोळेकर महाराजांचा धन्यवाद व्यक्त करतो की आज त्यांनी इथं आम्हाला यायची परवानगी दिली आणि आमच्या हस्ते आज आरतीचा मान आम्हाला त्यांनी दिला. मी सर्व भाविक भक्तांचं, इथल्या महाराजांनी त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी त्या सगळ्यांचं मी प्रथमतः धन्यवाद व्यक्त करतो. मामांच्या चरणी नतमस्तक होतो. खरं तर श्रद्धा अंधश्रद्धा हे राजकारणी लोकांना फार जवळचा विषय आहे. बरोबर आहे. मांडलं तर सगळ्या गोष्टी सहज आहेत, नाही मांडलं तर काहीच नाही. आणि अगदी आपण नाही का प्रत्येक गोष्ट म्हणजे राजकारणात करता सर्व धर्मसंभाव, सर्व जाती पंथ संप्रदाय सगळ्यांना बरोबर घेऊन आपल्याला जावं लागतं. तरी परंतु आपण व्यक्ती म्हणून कुठंतर नतमस्तक होणं, कुठंतर लीन होणं, कुणाचं तर चरणी आपली निष्ठा होणं हे गरजेचं असतं. खरं तर बाळूमामांची आमच्या कुटुंबावरती फार तशी आशीर्वाद आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गेल्या 7 वर्षापूर्वी एक असा प्रसंग घडला. आळसनमध्ये मामांचा आदमापूरचा बग्गा नंबर 7 तिथं मुक्कामी होता. आषाढी एकादशीचा दिवस होता. मी माझे कुटुंबातले सदस्य, माझी मंडळी असतील, माझा मुलगा असेल, माझी मुलगी असेल, आम्ही तिथं आरतीच्या निमित्तानं गेलो होतो. असाच प्रसंग होता. प्रचंड पाऊस त्या दिवशी होता. अगदी चिखलामध्ये उभा राहून आरती केली. अनेक तिथं माता भगिनी सर्व भक्तगण होते, परंतु पावसामुळे सगळे बाजूला थांबलेले होते. तिथं जे बग्याचे जे कारभारी आहेत त्यांनी सहज बोलत सांगितलं आरती झाल्यानंतर की दादा इथं आमच्या ज्या मेंढ्या आहेत यांच्यामध्ये पोटुशा बरेच मेंढ्या आहेत आणि ह्या पावसामध्ये त्यांना असं उघड्यावरती ठेवणं आम्हाला काय क्रमप्राप्त वाटत नाही. तर तुम्हाला अशी आम्ही विनंती करतो की आपलं जवळच 1 किलोमीटरवरती कारखाना आहे आणि आमच्या माहितीप्रमाणे तो सध्या आता बंद आहे. तर तिथं आम्हाला तिथं मेंढ्या ठेवायला किंवा तिथं बसायला आणि ही पालखीचं तिथं काय एका दुसरा दिवस आम्हाला थांबता आलं तर बरोबर अशी त्यांनी आम्हाला विनंती केली. सहज मनामध्ये असा भाव होता त्यावेळी एवढं बघा मामांसंदर्भात किंवा मामांच्या भक्तीमध्ये लीन व्हायचं असं काय फार विषय त्यावेळी नव्हता. सहज मी म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही, आपण या आणि ते वापरायला हरकत नाही. आम्ही ती साफसफाई केली, काय पाण्याची व्यवस्था करून दिली आणि त्यांना तिथं आम्ही असं तिथं त्यांना आम्ही राहायला तिथं जागा करून दिली. आणि सांगायला मला अत्यंत अभिमान वाटतो की त्यावेळी कारखाना थोडासा आमचा आर्थिक पण अडचणीत होता. काय टेक्निकली प्रॉब्लेम कारखान्यामध्ये होते, म्हणजे कारखाना चालू झाला की काही 1-2-4 दिवसानं काहीतरी टेक्निकली गोष्टी निघायच्या आणि ते क्रशिंग बंद असायचं. शेतकऱ्यांचा हाल होतो. त्याच्यापेक्षा आर्थिक बोजा फार मोठा आमच्या कंपनीवरती होता. परंतु मी आज अभिमानाने सांगतो गेली 7 वर्ष ज्यावेळीपासून मामांची मेंढरं तिथं गेली, मामांची पालखी तिथं गेली आणि ती सेवा करायचा योग आम्हाला आला, त्या दिवशीपासून आजचा दिवस मी सांगतो एकही दिवस तिथं काही टेक्निकल प्रॉब्लेम आजपर्यंत आम्हाला आला नाही, ना कधी क्रशियन थांबलंय, ना काय आर्थिक बोजा आमच्यावर पडलाय. उलट मी म्हणेन की दरवर्षी जी जागरी पावडर तिथं तयार होते त्याला दरवर्षी सगळ्यांपेक्षा जादा भाव आम्हाला मिळतो. चांगलं क्रशिंग तिथं होतं आणि सुखानं आनंदानं आम्ही 4 घास खातोय, त्याबरोबर अनेक हजारो शेतकऱ्यांना पण आनंदानं तिथं घास खायला मिळतोय. आणि हे सगळं मी म्हणेन की कुठेतरी मामांचा आशीर्वाद आणि तिथं मामांना आम्ही जे काय थोडं तिथं आश्रय देण्याचा प्रयत्न झाला आमच्याकडून, खरं तर त्यांचंच आहे, फक्त त्यांचं तिथं त्यांना यायची योग आमच्याकडून आला आणि त्याच्यातून ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. त्यामुळं किती जरी झालं, जरी विज्ञानात आपण किती पुढं असलो, मी ॲडव्होकेट आहे, मी वकील म्हणून काम केले, आज राजकारणामध्ये 22 वर्ष काम
काम करतो, तरी पण एक श्रद्धा म्हणून, एक श्रद्धाळू म्हणून नक्कीच मामांच्या चरणी आम्ही सगळं कुटुंब नतमस्तक आहोत. आता कधी तुम्ही तिथं पहिल्यांदा जेव्हा सुरुवातीला तुम्ही मेंढ्या बसवले होते, त्याच्यानंतर कधी तुम्हाला योग आला का तिथं मेंढ्या बसवायला? सलग दरवर्षी आवर्जून म्हणजे आळसनमध्ये जिथं येतात, जिथं मंदिर आहे मामांचं, तिथं आल्यानंतर तिथून पुढचे 3 दिवस आपल्या कारखान्यावरतीच असतात. आत्ता सुद्धा मागच्याच महिन्यामध्ये मामांची तिथं मेंढरं आली होती आणि 3 दिवस तिथं चांगल्या पद्धतीनं एकादश जी होती मागच्या 15 आठवड्यातली, त्या दिवशी तिथं प्रसाद होता. अगदी येता सांग जेवढी सेवा करता येईल तेवढी आम्ही सगळे कुटुंबीय तिथं सेवा करत असतो. आता आम्ही पण ऐकतोय बघतोय की मामांच्या मेंढ्या आल्या म्हटलं की शेतकरी सुद्धा असे बिंदास म्हणतात की शेतात द्या सोडून, चरू द्या, आमच्या रानात बसवा. म्हणजे आज तुम्ही हा जनसमुदाय बघताय की एवढी लोक या गोरटवाडी पाटले येतात की एक मामांवरती विश्वास, श्रद्धा ठेवून इतका हा जनसमुदाय येतोय. आणि नुकतंच तुम्ही आताच थोड्या वेळापूर्वी तुम्ही गजनृत्यामध्ये सामील झाला. काय उद्या भविष्यात तर तुम्हाला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली, तर या समाजासाठी काय कराल? खरं तर मी सांगेन की आपल्या ह्या परिसरामध्ये फक्त काय धनगर समाजच मामांच्या बरोबर आहे असं नाही. बरोबर आहे, सर्व समावेशक आहे. मी म्हणेन की तुमच्या बरोबरीने ह्या समाजाच्या बरोबर अनेक समाजातले लोक आणि वेल एज्युकेटेड, वेल क्वालिफाईड लोक सुद्धा, म्हणजे अगदी डॉक्टर, इंजिनियर, वकील आणि चांगली प्रतिष्ठित लोक सुद्धा मामांच्या सेवेत चरणी राहतात. हे सगळं श्रद्धेचा विषय आहे. मग तुम्ही म्हणलं की तुम्ही ह्या समाजासाठी किंवा उद्या भविष्यात आम्हाला प्रतिनिधित्व मिळालं तर काय कराल? माझी सगळ्यात एक मोठी एक इच्छा आहे की राजमाता अहिल्याबाई होळकरांचं एक स्मारक आपल्याला आटपाडी तालुक्यामध्ये, आटपाडीमध्ये उभा करता आलं तर करायचं आहे. कारण की ज्यांचं नाव घेऊन आपण हे सगळं जर करत असतो, त्यांच्या नावावरती आपल्याला हे सगळं जे गोष्टी चाललेल्या आहेत त्यांचं कुठं तर स्मारक असावं. कारण की आता नवीन पिढीला ह्या सगळ्या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत, कुणामुळं आपण आहोत आणि कुणामुळे हे स्वाभिमानानं हे जीवन आपण जगतोय, तर ते करायचं एक आम्हाला, माझी फार इच्छा आहे. दुसरं गजीचा जो खेळ आहे, जो पारंपरिक खेळ आहे, दरवर्षी आता श्रावण महिन्यामध्ये सोमवारी आटपाडीमध्ये दर दिवशी सोमवारी येतात ना, गजीच्या सगळे लोक येत असतात, सगळ्या गावातले येतात आणि तिथं गजी सादर करत असतात. तर हे पारंपरिक खेळ टिकले पाहिजेत. ह्याच्यासाठी दरवर्षी आपण काही वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करू शकतो का, हे सुद्धा माझा मानस आहे. बाळूमामांच्या आशीर्वादानं महाराजांनी आता सांगितलं की इथं भविष्यात आपल्याला काही चांगल्या गोष्टी करायच्या, मंदिर असेल, मंदिराला येणार रस्ता असेल, इथं काय त्यांना साधन सुविधा अपेक्षित असतील तर नक्की माझा प्रयत्न राहील. ते पण त्यांचा आदेश असेल तर नक्की यथाशक्ती आपल्याला इथं सेवा त्यानिमित्तानं करायचं आहे. दुसरा एक विषय परवा माझ्या समोर आला की ज्या कुरण जे आहे, म्हणजे मेंढपाळांचा जो प्रश्न आहे, दुबई कुरण, त्याच्या संदर्भात सुद्धा फार अडचणी आहेत. तर आपण असा काय प्रयत्न करू शकतो का की हक्काचं कुरण त्यांना मिळेल आणि आपल्या ह्या ज्या शेळ्या मेंढ्या आपल्या परिसरातल्या त्या तिथं चरतील आणि त्यांना कुणीही अटकाव त्या निमित्तानं करणार आहे, हा सुद्धा विषय आपल्याला भविष्यात घ्यावा लागेल असे माझे या निमित्तानं मानस आहे. तर वैभवदादांनी आज गुरुडवाडी पाटी या ठिकाणी गजीढोलचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तसंच आज त्यांना आरतीचा मान मिळाला आहे. तर मामांवरती एवढी श्रद्धा काय हे त्यांनी त्यांच्या अनुभवातून शेअर केलेलं आहे. तर पुन्हा एकदा आपण मामाच्या नावानं जयघोष करणार आहोत. बोला बोला बाळूमामाच्या नावाने, बोला बोला बाळूमामाच्या नावाने, जय बाळूमामा, जय बाळूमामा. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.